आता एक मोठी बातमी, कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही प्रकरण समोर आलेलं आहे। बनावट सहीनं 70 कोटी रुपयांचं कंत्राट मिळवल्याचं समोर येतंय। कामांची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी एका अज्ञाताकडून बनावट सही करण्यात आली आणि या बनावट सहीनं तब्बल 35 कोटींचे 2 वर्क ऑर्डर तयार करण्यात आले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? प्राजक्ता, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहे। मात्र ही कामं होत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष यांच्या नावाची बनावट सही करून तब्बल 70 कोटी रुपयांच्या 2 कंत्राट जे आहे त्याच्या वर्क ऑर्डर घेण्यात आलेल्या 35 कोटी रुपये एक ऑर्डर अशा प्रकारच्या 2 वर्क ऑर्डर जे आहेत ते या कंत्राटदाराने मिळवलेल्या होत्या। आणि ज्यावेळेला ही बाब कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रवीण गेडाम, नाशिकचे विभागीय अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आली की ही जी सही करण्यात आलेली आहे ती बनावट आहे, ती त्यांची सही नाही असं लक्षात आल्यानंतर हा प्रकार सगळा उघड झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणांमध्ये आता नाशिक रोड पोलिसांमध्ये संबंधित कंत्राटदाराच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर या कंत्राटदाराला कोणी कोणी पाठीशी घातला आहे आणि त्याला कोणाकोणाचा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा काही सहभाग यामध्ये आहे का, या सगळ्या प्रकरणाची चौकशी स्वतः प्रवीण गेडाम यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। हे सगळं प्रकरण प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकी काय कारवाई होती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।